नमस्कार. गणगण गणात बोते सर्वांना. बचत गट हा आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. आपल्याला आलेल्या आर्थिक अडचणी, गरजा, अचानकपणे आलेले एखादं संकट, यात त्वरित पैशाची गरज ही प्रत्येकाला भासते. अशा वेळी पैशाची मदत होणं कठीण होऊन बसतं. बँकांमधून कर्ज घेणं हे देखील किचकट व त्रासदायक ठरतं. अशा प्रसंगी बचत गट सदस्य जर आपण असलो तर कुठलाही त्रास न होता आपली आर्थिक अडचण ही त्वरित दूर होते. त्यामुळे बचत गटाचं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. परंतु बचत गटाचा हिशोब करणं, कर्जावरील व्याज काढणं, मुद्दल काढणं यासारख्या आर्थिक हिशोबाचे काम बऱ्याच जणांना त्रासदायक वाटते किंवा अनेक वेळा हिशोब करताना नकळत चुका होतात आणि हिशोब चुकतो आणि त्याचा गटावर वाईट परिणाम होतो. कित्येक गटात यामुळे वाद होतात किंवा गट स्थगित होतो. परंतु असे चुकीचे निर्णय घेतल्याने आपलेच नुकसान होते. म्हणून ज्या व्यक्तीस आर्थिक हिशोब जमत नाही किंबहुना हिशोबात होणाऱ्या नकळत चुका होऊच नये यासाठी बचत गटाचे एक सॉफ्टवेअर बनवले आहे. मित्रांनो, या सॉफ्टवेअरचा उपयोग करून कोणताही व्यक्ती अतिशय कमी श्रमात, कमी वेळात, अचूकपणे, पद्धतशीरपणे व्यवहार हाताळू शकतो. कम्प्युटरचे काहीच ज्ञान नसेल तरीही व्यवहार करू शकतो. तर चला बघूया हे सॉफ्टवेअर कसे वापरायचे. अगदी सोपे आहे. या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला यूजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. यूजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यावरच आपण आपला पुढचा व्यवहार या ठिकाणी करू शकतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण यूजर आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे. या यूजर आय डी आणि पासवर्डद्वारे आपल्या सॉफ्टवेअरचा व्यवहार देखील सुरक्षित राहतो. आपण या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक ठिकाणी एक पेज आपल्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी वरच्या बाजूला आपल्याला 4 बटन दिसत आहेत आणि त्या 4 बटनद्वारेच आपल्याला संपूर्ण सॉफ्टवेअरचं काम करायचं आहे. पहिलं बटन आहे मंथली कलेक्शन. दुसरं जे बटन आहे ते आहे लोन. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जे बटन आहे ते आहे पर्सनल अकाउंट आणि चौथ्या क्रमांकाचं बटन आहे ते आहे सेटिंग. मंथली कलेक्शन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक स्क्रीन ओपन होते. यामध्ये आपण आपलं जे काही मंथली इनपुट आहे ते आपण या ठिकाणी करू शकतो. फॉर एक्झाम्पल शेअर्स, कर्ज हप्ता आपण या ठिकाणी भरू शकतो. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण एक मंथ आपण या ठिकाणी सिलेक्ट करूयात. फॉर एक्झाम्पल आपण जून हा महिना सिलेक्ट केला आहे. जून महिना सिलेक्ट केल्यानंतर आपल्या बचत गटामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांची यादी आपल्यासमोर येते. यामध्ये आपण एक नाव क्लिक करूयात. फॉर एक्झाम्पल आपण एकनाथ जाधव यांच्या नावावर क्लिक केलं आहे. खालील EMI या रकान्यामध्ये जाधव यांचा फॉर एक्झाम्पल 6,000 रुपये हा जो काही कर्ज हप्ता आहे तो आपण या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्याच पुढे इंटरेस्ट डेज हा कॉलम आहे. तर या महिन्याचं व्याज जाधव यांना किती दिवसांसाठी लागलेलं आहे ते दिवस आपल्याला या इंटरेस्ट डेज या कॉलममध्ये मेन्शन करायचे आहे. 6,000 रुपये मेन्शन झाले तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. आपल्याला केवळ कर्ज हप्ता आणि व्याजाचे दिवस एवढेच भरायचे आहे. व्याज, मुद्दल, शेअर्स, महिन्याच्या शेवटी शिल्लक कर्ज याचा हिशोब सॉफ्टवेअरच आपल्याला देणार आहे. स्क्रीनवर उजव्या बाजूला आपल्याला 3 बटन दिसत आहेत. पेनॉल्टी, बँक चार्जेस आणि बँक इंटरेस्ट. आपल्या बचत गटातील एखाद्या सदस्याला काही दंड लागला असेल तर तो आपण पेनॉल्टीमध्ये भरायचा आहे. बँकेचे काही चार्जेस असतील तर ते आपण त्या चार्जेसमध्ये भरायचे आहेत आणि बँकेने आपल्याला काही इंटरेस्ट दिला असेल तर तोही आपल्याला त्या कॉलममध्ये भरायचा आहे. आणि हा सर्व डाटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सेव्ह करायचा आहे. यानंतर आपण आपल्या सॉफ्टवेअरच्या लोन या बटनवर क्लिक करूयात. लोन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल. लोनची प्रोसिजर आपण या ठिकाणी करणार आहोत. तर त्यासाठी आपण मंथ या ठिकाणी सिलेक्ट करूयात. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी जून महिना सिलेक्ट केला आहे. फॉर एक्झाम्पल एकनाथ जाधव यांना कर्ज घ्यायचं आहे. त्यांनी फॉर एक्झाम्पल 50,000 रुपये कर्ज त्यांना घ्यायचे आहेत. आपण 50,000 रुपये या ठिकाणी मेन्शन करणार आहोत. किती तारखेला ते लोन घेणार आहेत ती डेट आपण या ठिकाणी मेन्शन करणार आहोत आणि जो चेक आपण त्यांना देणार आहोत त्या चेकचा नंबरही आपण या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आणि हे सगळं डाटा किंवा सगळा डाटा या ठिकाणी फिलअप केल्यानंतर आपण सँक्शन बटनवर क्लिक करायचं आहे. सँक्शन बटनवर क्लिक केल्यानंतर जाधव यांच्या नावासमोर नवीन कर्ज 50,000 रुपये या ठिकाणी आलेले दिसतील आणि महिना अखेर कर्ज बाकी यामध्ये नवे आणि जुने कर्ज याची ॲडिशन झालेले आहे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल.
याच स्क्रीनच्या खालच्या बाजूला कर्ज नव्याने घेतलेल्या सदस्याचं नाव या ठिकाणी मेन्शन होईल. कर्ज किती घेतले आहे, कोणत्या तारखेला घेतलेले आहे आणि चेक नंबर हा देखील या स्क्रीनच्या खालच्या बाजूला तुम्हाला मेन्शन झालेला दिसून येईल. आणखी कोणी सदस्याने जर कर्ज घेतलं असेल तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरला आलेले दिसेल. याच स्क्रीनवर उजव्या बाजूला आपल्याला 2 येलो कलरचे बटन दिसत आहेत. एक आहे 1 मंथ PDF आणि दुसरा आहे ऑल मंथ PDF. 1 मंथ PDF वर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रत्येक महिन्याचं हिशोबाचं PDF आपण काढू शकतो. त्यावर क्लिक केल्यानंतर जे काही PDF आहे ते PDF फोल्डरला त्या ठिकाणी सेव्ह होईल आणि आपण त्याची कॉपी काढून आपल्या फाईलला देखील या ठिकाणी ठेवू शकतो. ऑल मंथ PDF यावर क्लिक केल्यानंतर आपल्या संपूर्ण वर्षभराचा जो काही हिशोब आहे तो PDF फोल्डरला सेव्ह होतो आणि त्याची कॉपी काढून आपण आपल्या फाईलला त्या ठिकाणी ठेवू शकतो. यानंतर तिसरं बटन आहे ते म्हणजे आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटवर आपण क्लिक केल्यानंतर प्रत्येक सभासदाच्या नावाचे बटन आपल्याला या ठिकाणी दिसतील. त्या प्रत्येक सभासदाच्या नावावर क्लिक केल्यानंतर प्रत्येक सदस्याची या ठिकाणी फाईल ओपन झाली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. फॉर एक्झाम्पल आपण एकनाथ जाधव यांच्या नावावर क्लिक केल्यानंतर जाधव यांचे वैयक्तिक हिशोब पेज या ठिकाणी ओपन होते. त्यात जाधव यांच्या संपूर्ण वर्षभराच्या बचत गटाचा हिशोब आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. याच स्क्रीनवर उजव्या बाजूला आपल्याला 2 या ठिकाणी बटन दिसत आहेत, ग्रीन कलरचं आणि येलो कलरचं. येलो कलरचं जे बटन आहे ते आहे जनरेट PDF. यावर आपण क्लिक केल्यानंतर प्रत्येक सदस्याच्या बचत गटाच्या वर्षभराची हिशोबाची PDF ही जनरेट झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्याची कॉपी आपण प्रत्येक सदस्याला व्हॉट्सॲप करू शकतो आणि त्याची प्रिंट आपल्या बचत गटाच्या फाईललाही आपण ठेवू शकतो. याच स्क्रीनवर वरच्या बाजूला PDF व्ह्यू नावाचं ग्रीन कलरचं बटन आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक स्क्रीन ओपन होईल. त्या स्क्रीनवर आत्तापर्यंत आपण जेवढ्या PDF जनरेट केल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. फॉर एक्झाम्पल आपण जून महिन्याची PDF बनवली होती. आपण जून मंथवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जून महिन्याची PDF या ठिकाणी ओपन होईल. याच PDFवर कर्सर नेल्यावर आपल्याला प्रिंटरचे आयकॉन आहे त्यावर क्लिक केलं की आपल्याला त्याची प्रिंट देखील काढता येते. याच स्क्रीनवर पर्सनल बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या बचत गटातील प्रत्येक सदस्याचा बचत गटाचा वर्षभराचा संपूर्ण वैयक्तिक हिशोब आपल्याला कलरफुल पेजमध्ये या ठिकाणी दिसेल आणि यावरच आपण स्क्रोल केलं की सर्व सदस्याचा वर्षभराचा हिशोब वैयक्तिक स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये दिसून येईल. यानंतरचे चौथे बटन आहे सेटिंग. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 बटन दिसतील. पहिला आहे मंथ कॅल्क्युलेशन सेटिंग आणि दुसरं आहे अपडेट मार्च एंड लोन बॅलन्स. मंथ कॅल्क्युलेशन सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्यासमोर एक स्क्रीन दिसेल. त्या स्क्रीनवर असणारे हे जे काही बटन आहेत हे सर्व बटन म्हणजे आपल्या सॉफ्टवेअरचे कंट्रोल कीज आहेत. यामध्ये ज्या आर्थिक वर्षासाठी आपल्याला बचत गट सॉफ्टवेअर वापरायचे आहे त्याचे वर्ष, महिना, व्याजदर, मंथली शेअर्स आपण या ठिकाणी सेट करतो. तसेच जर आपल्याला व्याजदर शेअर्समध्ये कोणत्याही महिन्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर तोही आपण या ठिकाणी बदल करू शकतो. याच स्क्रीनवर खालच्या बाजूला आपल्याला जे काही बटन दिसत आहेत ते सर्व आपले डिलीट कंट्रोल कीज आहेत. यात आपल्याला आपल्या मंथली इनपुट, लोन इनपुटमध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल, काही दुरुस्ती करायची असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला कर्ज रकमेमध्ये बदल करायचा आहे, डिपॉझिटमध्ये बदल करायचा आहे, पेनॉल्टीमध्ये बदल करायचा आहे किंवा बँक चार्जेसमध्ये बदल करायचे, हे सर्व जे काही इनपुट आहेत त्यात जर बदल करायचा असेल तर तो आपण या डिलीट कंट्रोल कीजद्वारे या ठिकाणी करू शकतो. पुढील अपडेट मार्च एंड लोन बॅलन्स या बटनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर एक स्क्रीन दिसेल. त्यात आपल्या बचत गटातील सर्व सदस्यांची नावे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तेव्हा या पेजवर आपल्याला पुढील आर्थिक वर्षामध्ये कार्य करीत असताना आपल्या सदस्याच्या नावे चालू कर्ज जे काही आहे ते आपण या ठिकाणी अपडेट करून पुढील आर्थिक वर्षासाठी आपलं सॉफ्टवेअर आपण या ठिकाणी अपडेट करू शकतो. मित्रांनो, आमचं हे सॉफ्टवेअर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणाला जर हे सॉफ्टवेअर हवे असेल तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.